Hello everyone, welcome to Dhandeep Academy. So हा आपला जिओग्राफी ऑप्शनलचा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे. सो व्हॉट वी डू, वी टेक वन क्वेश्चन ऑन अ डेली बेसिस. सकाळी टेलिग्रामला पोस्ट करतो आणि इव्हनिंगला आपण त्याचा डिस्कशन करतो. सो हा जो प्रोग्राम आहे इंग्लिश जिओग्राफी ऑप्शनलसाठी डेली तुम्हाला 8:30 PM ला यूट्यूब चॅनलला अवेलेबल असेल. ॲट द सेम टाइम मराठीमध्ये पण हा प्रोग्राम सुरू आहे. खूप कमेंट्स येतात की मराठीमध्ये हा प्रोग्राम करा, बट ऑलरेडी मराठीमध्ये खूप दिवसांपासून हे चालू आहे. तर एकदा व्हिडिओ सेक्शनमध्ये चेक करा. खूप सारे व्हिडिओज, ऑलमोस्ट आता 35-40 व्हिडिओज झालेले आहेत, 40 क्वेश्चन्स डिस्कस झालेले आहेत या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये. तर मराठी वैकल्पिक विषय जर असेल तुमचा, भूगोल वैकल्पिक विषय, त्याला सुद्धा खूप जास्त फायदा होईल. अप्रोच 2-3 अप्रोच आहेत किंवा 2-3 ऑब्जेक्टिव्ह या प्रोग्राममध्ये आहेत. ऑब्जेक्टिव्ह नंबर 1 ऑप्शनलची आन्सर रायटिंग शिकणे. ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 तुमचे नोट्स खूप चांगल्याने डेव्हलप झाले पाहिजेत, राईट. तर अशा पूर्ण प्रोसेसमधनं आपण समजून घेतो की काय काय गोष्टी आपल्याला नोट्समध्ये ऍड करायला लागतात. नाऊ जिओग्राफी ऑप्शनल इंग्लिश मीडियमची बॅच जुलै 2024 मध्ये चालू होते. सो सून आम्ही तुम्हाला याची जी डेट आहे ती डेट कन्वे करू. काय काय कव्हर होणार आहे बॅचमध्ये, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज आहे सिलेबसचा. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असेल, ठीक आहे. एक्झाममध्ये जे रिक्वायर्ड आहे दॅट इज समथिंग वी आर गोइंग टू डू अँड वी डू इट व्हेरी वेल. कारण की जे काही कंटेम्पररी अप्रोचेस असतील, कंटेम्पररी यूपीसीचा पॅटर्न आहे, सध्याचा जो काही पॅटर्न आहे, अकॉर्डिंगली वी स्टडी. अदर दॅन दॅट टॉपिक वाईज नोट्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मल्टिपल सोर्सेसमधनं सगळा कंटेंट काढून, करंट अफेअर्स असतील, कंटेम्पररी इश्यूज असतील, सगळेचे सगळे एकत्र करून हे टॉपिक वाईज नोट्स मी स्वतः बनवलेले आहेत. तर दे विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर युअर प्रिपरेशन. देन इंडिव्हिज्युअल मेंटॉरशिप आहे. आय विल बी गायडिंग यू थ्रू आउट द जर्नी ऑफ युअर प्रिपरेशन, बी इट ऑप्शनल, बी इट जनरल स्टडीज, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल. कम टू मी, वी विल गेट इट डन एनिवे. अदर दॅन दॅट डेडिकेटेड आन्सर रायटिंग प्रोग्राम सुद्धा असेल. करंट अफेअर्स बेस्ड व्हॅल्यू ॲडिशन आहे आणि असे बरेचसे फीचर्स जे या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये तुम्हाला दिसतील. नाऊ सिमिलर टाईप ऑफ प्रोग्राम मराठी मीडियमसाठी सुद्धा आहे. मराठी मीडियममध्ये जिओग्राफी ऑप्शनलचं प्रिपरेशन करत असाल तर 25 जूनला हा पर्टिक्युलर प्रोग्राम सुरू होतोय. ॲडिशनल डिटेलसाठी तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. सो डायरेक्टली मेसेज मी किंवा कॉन्टॅक्ट करा, कॉल करा. वी विल डिस्कस थरोली की काय एक्झॅक्टली या ठिकाणी इश्यूज आहेत. नाऊ लेट्स कम टू द क्वेश्चन फॉर टुडे. क्वेश्चन विचारलाय, डिस्कस द कन्सेप्ट ऑफ प्राइमेट सिटी अँड इव्हॅल्युएट इट्स रिलेव्हन्स इन इंडियन कंटेक्स्ट. ठीक आहे. अगेन असा काही खूप नवीन प्रश्न नाहीये, कन्सेप्ट पण नवीन नाहीये, फक्त आन्सर रायटिंगचा अप्रोच आता थोडा मी बदललेला आहे. काही नवीन गोष्टी याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. यू विल ऑल्सो लर्न की काय काय इनिशिएटिव्ह तुम्ही तुमच्या आन्सर्समध्ये घेऊ शकता किंवा तुमची आन्सर्स कशी मॉडिफाय करू शकता. दॅट इज समथिंग यू आर गोइंग टू लर्न हिअर. नाऊ लेट्स लुक ॲट द कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी. नोट्समध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे की प्रायमेट सिटी काय असते, म्हणजे याच्यामध्ये काही खूप जास्त डिटेल देणं एक्सपेक्टेड नाहीये. दुसरा पार्ट बघा ज्याच्यामध्ये विचारलेला आहे इंडियन कंटेक्स्टमध्ये प्रायमेट सिटीचा रिलेव्हन्स काय, दॅट इज ऑल्सो प्रेझेंट इन नोट्स, राईट. तुम्ही एकदा नोट्स गो थ्रू केलात तर त्याचा पूर्ण कंटेंट जशाच तसं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. यू आर नॉट सपोज टू मेक एनी ॲडिशनल थिंग्स इन देअर, राईट. बट नाऊ व्हॉट आय वॉन्ट टू हायलाइट इज की तुमचा अप्रोच काय असला पाहिजे आणि सिलेबसमधले जे इंटरलिंकेजेस आहे, एक पॉईंट दुसऱ्या पॉईंटमध्ये कसा घेऊन जाता येऊ शकतो आणि कंटेम्पररी अप्रोचनी आन्सर कसं लिहिलं जाऊ शकतो, दॅट इज समथिंग आय एम गोइंग टू हायलाइट. नाऊ व्हेन इट कम्स टू प्रायमेट सिटी कन्सेप्ट, इट्स अ थिअरी, राईट. आणि मग इंट्रोडक्शनमध्ये मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स विल इंट्रोड्यूस की द कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी वॉज इंट्रोड्यूस्ड बाय मार्क जेफरसन इन 1939. ठीक आहे. एक खूप स्टँडर्ड लाईन आहे, सगळ्यांच्या पेपरमध्ये मला ही स्टँडर्ड लाईन दिसते की मार्क जेफरसनने 1939 मध्ये ही पर्टिक्युलर कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. फाईन. पहिला पेपर, दुसरा पेपर, सगळ्या पेपरमध्ये जर मला हेच दिसतंय तर डिफायनेटली आय एम नॉट गोइंग टू बी इंटरेस्टेड इन युअर आन्सर्स, राईट. And that is why what I am going to do here, I am just slightly changing my answer. थोडासा पर्स्पेक्टिव्ह इन जिओग्राफिकल थॉटचा पॉईंट आणतोय आणि पर्स्पेक्टिव्ह इन जिओग्राफिकल थॉट मध्ये एक पॉईंट आहे दॅट इज क्वांटिटेटिव्ह रिव्होल्युशन. ठीक आहे. तर क्वांटिटेटिव्ह रिव्होल्युशन हा एक पर्टिक्युलर थॉट प्रोसेस किंवा फिलॉसॉफिकल पार्ट जरी असला तरी या ठिकाणी मी काय म्हणतोय की वेन इट कम्स टू प्रायमेट सिटी इज समवेअर क्लोज टू द आयडिया ऑफ क्वांटिटेटिव्ह रिव्होल्युशन. ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह अप्रोच आहे, मॅथमॅटिक्स यूज होत आहे, एक फॉर्म्युला प्रेझेंट केला जातोय, मॉडेल प्रेझेंट केलं जातं. अँड व्हॉट क्वांटिटेटिव्ह रिव्होल्युशन्स आहेत की जितक्याही जिओग्राफिकल स्टडीज आहे शुड बी प्रेझेंटेड इन सायंटिफिक, मॅथमॅटिकल ऑर इन टर्म्स ऑफ मॉडेल. फाईन. अँड हिअर दॅट इज समथिंग आय एम सेइंग की सी द कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी इन जिओग्राफी इज अ क्वांटिटेटिव्ह अप्रोच. फाईन. मी हा पर्टिक्युलर वर्ड हायलाइट करणार. ठीक आहे. अंडरलाईन करा, याला बॉक्स करा
या पर्टिक्युलर वर्डला, पण तुमच्या पेपरमध्ये पहिल्या पेजवर ही टर्म दिसू द्या की प्रायमेट सिटीची कन्सेप्ट इट्स अ क्वांटिटेटिव्ह अप्रोच. मग बाकी पुन्हा कंप्लीट करा. लाईक देन टॉक अबाउट मार्क जेफरसन, देन राईट द इयर 1939, सो ऑन अँड सो फोर्थ. बट माय इंट्रोडक्शन इज नाउ स्लाइटली डिफरंट दॅन दॅट ऑफ अदर्स. दुसरा पॉइंट मी या ठिकाणी हा अचीव केला की मी इव्हॅल्युएटरला दाखवून दिलं की सी आय नो ऑल दी कन्सेप्ट इन द सिलेबस आणि मला सिलेबस मधल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट मध्ये इंटरलिंकेजेस करता येते. दॅट इज समथिंग आय हॅव प्रूव्ड हियर. फाईन, व्हेन आय एम सेइंग क्वांटिटेटिव्ह अप्रोच. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. प्रायमेट सिटीची कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हेन इट कम्स टू प्रायमेट सिटी, इट इज अन एक्सेप्शनली लार्ज सिटी इन अ गिवन जिओग्राफिकल एरिया. लंडनचं मी एक्झाम्पल दिलं. यू आर ऑल्सो सपोज टू गिव्ह एक्झाम्पल्स. कॅरेक्टरिस्टिक्स सांगायला तुम्हाला या ठिकाणी गरज असेल. कॉजेस ऑफ प्रायमसी, खूप शॉर्ट मध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या आहे की कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असू शकतात, कॉजेस काय असू शकतात. एव्हरीथिंग इज व्हेरी स्टॅटिक. ठीक आहे, याच्यामध्ये काही चेंजेस मी पण करू शकत नाही, तुम्ही पण करू शकत नाही. तुम्ही जे लिहिणार दॅट इज समथिंग आय एम गोइंग टू राईट अगेन. क्लिअर? देन मूव नेक्स्ट, प्रायमसी इन इंडिया. ठीक आहे, आपल्या नोट्समध्ये पण हा टॉपिक आहे, सेम टॉपिक आहे, सेम हेडिंग आहे, प्रायमसी इन इंडिया, कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी इन इंडिया. सो इज इट रिलिव्हंट और इज इट नॉट? दोन पार्टमध्ये आपण त्याची आन्सर्स बघितली आहे. इफ आय लुक ॲट प्रायमसी ॲट नॅशनल लेवल, इंडियाच्या नॅशनल लेवलला मला कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी अप्लिकेबल होताना आढळत नाही. कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी काय म्हणते की कोणत्याही जिओग्राफिकल एरियामध्ये, इन एनी गिवन जिओग्राफिकल एरिया, देर विल बी वन सिटी विच विल बी एक्सेप्शनली लार्ज. लुक ॲट इंडिया, लुक ॲट दिल्ली, कोलकाता, चेन्नई अँड मुंबई. चारच्या चारही cities, they are comparable in size. None is larger than other, and that is why if I go at national level, primacy is not applicable. That is something I am highlighting here, and I am saying ki why this primacy is not applicable. The primacy is not applicable because of historical causes. Fine. What historical causes I am talking about? तर या ठिकाणी बघा, एक ब्रिटिश टाइम पिरियड पासून या पर्टिक्युलर रिजन्सची डेव्हलपमेंट होत गेली. जर मी ब्रिटिश प्रोव्हिन्सेस बघितले तर आय हॅड मद्रास, आय हॅड बॉम्बे, राईट. तर या प्रकारचे जर प्रोव्हिन्सेस आहे, मग त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर सिटी डेव्हलप होत जाते, अँड दॅट इज वाय इंडियामध्ये प्रायमसी आपल्याला दिसत नाही. सो दिस इज समथिंग यू नीड टू पॉइंट इन दिस पर्टिक्युलर पार्ट. देन आय विल मूव्ह ऑन टू नेक्स्ट पार्ट, that is about primacy at state level. Now there are a lot of states जिथे तुम्हाला प्रायमसी दिसत नाही. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये देर इज नो प्रायमसी. रँक साइज रूल पण लागू होत नाही. वाय? कम्पेअर भोपाल विथ दॅट ऑफ इंदोर. दोन्ही सिटीज कम्पेरेबल आहे साइज मध्ये, तर रँक साइज रूल पण लागू होत नाही, प्रायमसी पण लागू होत नाही. ठीक आहे, सो देर विल बी मेनी स्टेट्स. ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे की विच स्टेट्स विल फॉलो प्रायमसी, विच स्टेट्स विल follow rank size rule, and then there are states who are not following any of this. ठीक आहे, so here I'll only highlight की ज्या particular states मध्ये प्रायमसी आहे. So there are around 15 states in India जिथे आपल्याला प्रायमसी दिसते, आणि मग मला सिटी आणि स्टेट त्या ठिकाणी सांगायला लागेल. ऍडिशनल डिटेल जर देऊ शकला की दिस इज द फर्स्ट रँकिंग सिटी इन दॅट पर्टिक्युलर स्टेट, आणि मग त्याच्या खालोखाल बाकीच्या सिटीज आहेत. क्लिअर? तर असं जर काही करू शकलात, त्या बाकीच्या सिटीजची पण नावं देऊ शकलात, तर दॅट विल गिव्ह यू ॲडव्हान्टेज अगेन. सो हिअर आय एम फर्स्ट टॉकिंग अबाउट की सी इंडियामध्ये देर आर 15 स्टेट्स वेअर आय हॅव प्रायमसी ॲट स्टेट लेवल. जम्मू अँड काश्मीरमध्ये गेलो तर श्रीनगर इज एक्सेप्शनली लार्ज. फाईन. पुन्हा व्हॅलीमध्ये सगळ्यात मोठी सेटलमेंट जी काही असेल दॅट विल बी श्रीनगर, राईट. आणि त्याच्या पाठोपाठ देन आय हॅव बारामुल्ला म्हणून एक टाउन आहे विच इज व्हेरी स्मॉलर टाउन ॲज कम्पेअर टू श्रीनगर. ठीक आहे, कुठेतरी 30% वगैरे असेल श्रीनगर, अँड दॅट इज व्हॉट प्रायमसी इज ऑल अबाउट अगेन. क्लिअर? आणि असं जर मी काही या ठिकाणी डिटेल प्रोव्हाइड करतोय की श्रीनगर एक आहे, बारामुल्ला एक आहे, अनंतनाग एक आहे, सो ऑन अँड सो फोर्थ, दॅट विल ऍड वेट टू माय आन्सर. हैदराबादचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तेलंगणामधलं. अगेन यू कॅन इलॅबोरेट ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट. सो दॅट इज हाऊ वी हॅव प्रायमसी ॲट स्टेट लेवल. इथपर्यंत ठीक आहे, सगळं नोट्समध्ये होतं. नाऊ लेट्स मूव्ह ऑन टू कन्क्लुजन. कन्क्लुजन इज व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक. प्रत्येकाचं कन्क्लुजन जितकं वेगळं होऊ शकतं तितकं वेगळं असलं पाहिजे. अँड इन कन्क्लुजन मी काय काय म्हणू शकतो? मी एक म्हणू शकतो की प्रेझेंट डे प्रायमसी किंवा कन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी रिलिव्हंट आहे का? तर लुक ॲट अराउंड दी वर्ल्ड. बाय अँड लार्ज अर्बनायझेशन ज्या स्पीडनी होत आहे, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला काय दिसतं की देर इज वन रिसेंट डेव्हलपमेंट इन लास्ट 20-30 इयर्समध्ये तुम्ही ही डेव्हलपमेंट बघता. देर इज समथिंग कॉल्ड एज कॉनर्बेशन, कंटिन्युअस अर्बनायझेशन.
ठीक आहे. आणि जेव्हा कॉनर्बेशन्स डेव्हलप झालेले आहे, पहिले तर डेव्हलप्ड वर्ल्ड मध्येच कॉनर्बेशन होते, आता तर डेव्हलपिंग वर्ल्ड मध्ये सुद्धा तुम्हाला कॉनर्बेशन्स किंवा कंटिन्युअस अर्बनायझेशन्स दिसत आहेत, ज्याला आपण रिबन स्ट्रिप पण म्हणतो. आणि जर कंटिन्युअस अर्बनायझेशन आहे तर देन देर इज लेस लाईकलीहुड की देर विल बी प्रायमसी. कारण की तुम्ही एक पर्टिक्युलर रिजन कसा आयडेंटिफाय करणार, एक पर्टिक्युलर सिटी कशी आयडेंटिफाय करणार की दिस इज द सिटी जी एक्सेप्शनली लार्ज ग्रो झालेली आहे. तर यू टू हॅव लाईक की मल्टिपल सिटीज एका रांगेमध्ये ज्या एकमेकांना कनेक्टेड आहे, विच हॅव ग्रोन ट्रिमेंडसली वेल, राईट. सो मुंबई पुणे आता जवळ कनेक्ट होत आलेलं आहे. क्लिअर. अदर दॅन दॅट जर तुम्ही ट्रेडिशनल एक्झाम्पल्स घेतले, बाल्टिमोर टू न्यूयॉर्क, राईट, हे आपलं एकदम स्टॅटिक एक्झाम्पल आहे. सो तिथे तुम्ही कशी प्रायमसी एक्सप्लेन करणार आहे, राईट. सो अशा पर्टिक्युलर फिनॉमिनॉकरण, कनर्बेशन सारख्या फिनॉमिनॉकरण वी डू नॉट फाइंड प्रायमसी इन कंटेम्पररी टाइम्स. कंटेम्परराइज कन्क्लुजन करू शकता. आय कॅन क्रिटिसाइज लिमिटेशन्स ऑफ क्वांटिटेटिव्ह रिव्हॉल्युशन और क्वांटिटेटिव्ह अप्रोच इन दिस पर्टिक्युलर पार्ट. की ठीक आहे, तुम्ही मॉडेल्स मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये प्रेझेंट करत आहात, बट इज इट रिलिव्हंट, ठीक आहे, किंवा हे अप्लिकेबल तरी होतं का? कारण की मॅथमॅटिक्सचा जर रूल आहे तर तो ऍब्सोल्युटली अप्लिकेबल झाला पाहिजे. दॅट इज व्हॉट मॅथमॅटिक्स इज ऑल अबाउट. ठीक आहे, ऍब्सोल्यूट असतात गोष्टी. बट जर मी क्वांटिटेटिव्ह रिव्हॉल्युशन किंवा क्वांटिटेटिव्ह अप्रोच जिओग्राफीमध्ये बघतो, हिट अँड मिस आहे. काही ठिकाणी अप्लाय होतं, काही ठिकाणी अप्लाय होत नाही. क्रिटिसाइज हे पण करू शकतो. अदर दॅन दॅट कंटेम्पररी ग्रोथ मॉडेल्स पण बघा. ग्रोथ इज नॉट स्टॅटिक, नायदर इट इज गेटिंग कॉन्सन्ट्रेटेड इन वन पर्टिक्युलर पार्ट. मागच्या 10-15 वर्षांमध्ये मेनी सिटीज इन इंडिया और अक्रॉस दी वर्ल्ड त्यांच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. कारण की रिजनल डिस्पॅरिटी कंटिन्युअसली आपण ब्रिज करायचा प्रयत्न करतोय. जेव्हा प्रायमसी आहे, प्रायमसीचं एक फंडामेंटल रिझन काय, रिजनल डिस्पॅरिटी, आणि कॉन्शियस एफर्ट आहे की रिजनल डिस्पॅरिटी कमी झाली पाहिजे. तर हे काही मल्टिपल लाईन्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. यू पिक एनी विच एव्हर यू लाईक. ठीक आहे, याच्यापेक्षा वेगळं जर तुम्हाला काही लिहायचं आहे तसं पण तुम्ही काहीतरी लिहू शकता. बट ट्राय टू कनेक्ट कन्क्लुजन अगेन समवेअर इन युअर टॉपिक. फाईन. सो कुठेतरी तुमच्या टॉपिक मध्ये काहीतरी असा पॉइंट आहे विच गोज इन कॉन्ट्राडिक्शन और विच गोज विथ दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट. तर ते इंटरलिंकेजेस जर तुम्ही खूप चांगले डेव्हलप केले, मार्क्स खूप चांगले मिळतात. फाईन. सो दॅट वॉज अबाउट टुडेज क्वेश्चन. विल सी यू इन नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू.